नाही आपला निर्मलनगरचा भाग आहे ना, हा पाईपलाईन इकडे काय अडचण नाही, इकडचे लोक आहेत. पहिल्यांदा ग्रामीण भागातलं वातावरण शहरात शिरलं. नाही नाही त्याचं काय नसतं. नमस्कार. आम्ही कार्यक्रम लावत नाही, कार्यक्रम दाखवतो. बर बर. बघा संग्राम जगताप घरामध्ये हिंदुत्ववादी की सेक्युलर? सगळीकडे हिंदुत्ववादी. सरळ सरळ बातम्या होत्या ना, संग्राम जगतापांचे अंगरक्षक धमकावतात म्हणून. हो होते ना, ते रेकॉर्डवरती ते. प्रत्येकाला ठोकला जाणार, जो अवैध धंदा करणार, कोणाचा कार्यकर्ता याच्याशी आम्हाला घेणं नाही. टिपू सुलतानचे बरेच लोक फिरत आहेत नगरमध्ये. आमदार साहेब ते म्हणतायत की आता आम्हाला बाह्या वर करायची वेळ आली आहे. आमच्या वरच आहे. तुमच्या शेजारी जे बसले त्यांना विचारा ना, शिर्डीमध्ये त्यांनी स्वीकृत नगरसेवक दिलाय. आमदार असो किंवा मी असो, आम्ही काय कोणाच्या जाऊन दुकानं बंद केले का? सिस्पे घोटाळ्याची चौकशी लावली तर महानगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची पण चौकशी लावा. स्ट्रोक तुमच्याकडे. लावून टाकायची की ज्याला ज्याला वाटण ती लावायची. रक्कम आलीच तेवढी आणि तेवढ्याचा घोटाळा झाल्याचा आरोप झाला. हे ओरडावं लागतं, मोठं दुसऱ्या दाखवावं लागतं. याचाच अर्थ या अहिल्यानगर जिल्ह्याला आता हे सिद्ध झालं की या सिस्पे मागचा मोरख्या कोण. खोतकरांना कसं मॅनेज केलं? कोणी मॅनेज केलं? सुजय विखे आणि संग्राम जगतापचा अहंकार अहिल्यानगरच्या विकासापेक्षा मोठा नाही. असं म्हणता येईल. राजकीय भाषेत दोन मेन मासे होते जे तुम्ही गळाला शेवटच्या टप्प्यात लावले. नगर शहरात एकाच टप्प्यात तुम्ही सरसगट शहरात कामं चालू केलेत. विधानसभेच्या आधीपासून कामं चालू येते. ही मला दुसरा संग्राम बनायला भाग पाडू नका. एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी हा निर्णय घेतलाच असेल की आता आम्ही ठरवलेला आहे, विकास आम्हाला घेणं नाही, माणूस चांगला आहे आम्हाला घेणं नाही, आम्ही तुम्हाला मतदान टाकणार नाही. ज्यांना आमची गरज नसेल तर आम्हाला देखील त्यांची गरज नाही, या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. महाविकास आघाडीच्या भाषणांमध्ये आपला नाकारतेपणा लपवण्यासाठी मी बायावर करल, मी हे करल, मी पायवर करल. अरे काही वर कर बाबा तू. मला काही लोक म्हटले की समोर काही ठराविक लोक होते, म्हणजे ते लोक भाषण नव्हतं ऐकायला, ते सिस्पेचे गुंतवणूकदार होते. ते विचारायला ते आमचे पैसे कधी मिळणार म्हणून ती गर्दी दिसली. का सिस्पेला उपोषणाला बसू शकले नाही? बसा ना. सुजय विखेंच्या मते राजकीय भवितव्य कुणाला? अमोल खताळ, विठ्ठलराव लंगे, काशीनाथ दाते की अक्षय कर्डिले? सुजय विखे हिंदुत्ववादी की सेक्युलर? संग्राम जगतापांनी बायको सोबत पाहिलेला शेवटचा मूव्ही कोणता? मला ऐकायचं ते कधी गेले शेवट. नमस्कार, मी विजया वामन. राज्याच्या राजकारणात काय चाललंय ते सोडून द्या. नगरच्या राजकारणात काय चाललंय ते महत्त्वाचं आहे. इथं महत्त्वाच्या गोष्टी बऱ्याच काय त्या घडतात. 2-3 दिवसांपासून विरोधक ॲक्टिव्ह झाले आणि मला वाटायला लागलं आता कुठेतरी महापालिका निवडणुकांची रंगत भरायला सुरुवात झाली. पण ही सध्याची महानगरपालिका ज्यांनी गारगार ठेवली होती ती जोडी म्हणजे संग्राम जगताप आणि सुजय विखे. दोघं एकत्र आले कधी, बैठका घेतल्या कधी, युतीचा फॉर्म्युला ठरला कधी, उमेदवार उडवले कधी, पाठिंबा दिला कोणी, उमेदवारांचे अर्ज बाद झाले कधी, हे ना पत्रकारांना कळालं ना जवळच्या लोकांना कळालं. मग आपल्याला याचा थानपत्ता लावण्यासाठी दोघांना भेटणं गरजेचं होतं. दोघं सोबत वेळ देतील याची सुतराम शक्यता नसतानाही योगायोग जुळून आले आणि दोघंही आपल्या समोर आहेत. कालच मी विचारलं होतं माझ्या पेजवरती की जर संग्राम जगताप आणि सुजय विखे माझ्या समोर असतील तर नगरकरांनो तुम्हाला त्यांना काय प्रश्न करायचे ते मला पाठवा. तेही प्रश्न आपण शेवटच्या टप्प्यात घेणार आहोत. त्याआधी या दोन्ही जोडीसोबत जे आहे जयवीरूची जोडी सध्या त्यांना म्हटलं जाते त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार. राजकारण बदललं, राजकारण तुम्ही दोघांनी मिळून बदलवलं, ठीक आहे. मी आधी तुमच्याकडे येते. जवळजवळ 15 दिवस झालेत निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू झाली. युती ठरली, फॉर्म्युला ठरला, उमेदवार ठरले, सगळं ठरलं. संग्राम जगताप पडद्यामागून कुणाकुणाचा कार्यक्रम लावतात? नाही कार्यक्रम लावायचा विषय नाही. ही निवडणूक म्हणजे अहिल्यानगर शहराच्या भविष्याची आहे, विकासाची आहे. आणि त्या सभागृहामध्ये कुठंतरी चांगल्या विचाराचे लोक हे आपल्याकडनं या युतीमधनं गेले पाहिजेत. हाच एक फॉर्म्युल्यावरती निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही दोघांच्या माध्यमातून झाला आणि त्याच्यावरतीच काम आत्तापर्यंत केलेलं आहे. म्हणून कोणाचा कार्यक्रम लावणं हा निवडणुकीचा भागच नाही. निवडणूक फक्त आणि फक्त अहिल्यानगरच्या भविष्याची आहे आणि मग त्या अनुषंगाने आपल्याला चांगल्या पद्धतीने लोक कसे पाठवता येतील हाच प्रयत्न आम्ही त्यातून केलेला आहे. चांगले लोक पाठवण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक व्हायला पाहिजे. तुम्ही जर विरोधकच मैदानात ठेवला नाही तर ह्या निवडणुकीला लोकशाहीच्या मार्गाची निवडणूक कशी म्हणायची? मैदानात नाही ठेवला.
नाही पचायचं हो. तुम्ही म्हटले तरी नाही पचायचं लोकांना. आम्ही कुठं विरोधक नाही ठेवला. आता लोकशाही आहे, प्रत्येकाला विरोधक आहे. तिथं नगरमध्ये भरपूर लोक फिरतात विरोधात. हम्म. टिपू सुलतानचे बरेच लोक फिरतात नगरमध्ये. अच्छा, टिपू सुलतानचे फिरतायत का? काय वाटतं तुम्हाला? माझा प्रश्न सेम आहे. विरोधकला कोणी थांबवलेलं नाही. लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येकजण आपला फॉर्म ठेवू शकतो. आता जर फॉर्म ठेवायलाच लोक तयार नसतील आणि जागा बिनविरोध होत असतील तर त्याला आम्ही कसे काय दोषी असणार? तुम्ही बंगल्यांवरती बैठका लावितात रात्रीच्या. तुम्ही म्हणतात यांचा फोन आला त्यांचा फोन आला उमेदवार मागं. ही काय राजकीय प्रक्रिया आहे? आता चर्चा करायला विनंती, हात जोडून पाया पडून जे लोक माघार घेणार असतील, आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी जर त्यांच्या प्रतिस्पर्धींच्या पाया जरी पडावं लागले तर आम्ही पडतो की बाबा थांबून घे, शहराच्या विकासाचा मुद्दा आहे. आता त्याचं मन मोठं झालं, त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला, याच्यामध्ये आम्ही कसं दोषी असू? आणि हेच विकासाची वाटचाल पाहता कदाचित त्यांनी आमचं काम पाहून, आमदारांचं काम पाहून, माझं फ्लायओव्हर पाहून तो भावूक झाला असेल किंवा एवढं चांगलं काम आहे दोघं करतात तर मी कशाला याच्यामध्ये यांचा विरोध करू. आणि लोक थांबतात. राजकारणामध्ये हे काही नवं नाही, फक्त हे याचं वेगळं स्वरूप दिलं जातं ते दुर्दैव आहे. पण आता ठीक आहे, लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये सगळं ऐकावं लागतं म्हणून ऐकतो आम्ही. तुमचे विरोधी लोक म्हणतायत आता आम्हाला बाह्यावर करायची वेळ आली. आमदार साहेब ते म्हणतायत की आता आम्हाला बाह्यावर करायची वेळ आली आहे. नाही, आम्ही तसं काय बाया वगैरे वर्क करत नाहीत कुठलंही. आमच्या वरच आहेत अगोदर. वरच आहेत. पण जनतेला आम्ही काय करत नाही. आमचा हात जोडून पाया पडून आमचे लोकांना विनंती करतो आम्ही. मत देण्याकरता आम्ही प्रयत्न करत असतो. याच्या आधी निवडणुकीमध्ये नगरसेवक बिनविरोध झाले नाही. यावेळेस 5-5 नगरसेवक बिनविरोध काढले. कसे काढले? झालेत ना, बऱ्याच वेळा झाले. कधी झालेत? मी स्वतः 2008च्या निवडणुकीला वर्ष अखेरीस जी निवडणुका झाल्या तेव्हा मी स्वतः बिनविरोध झालेलो. 2008 आता बराच काळ. 13 मध्ये झाले लोक, 18 मध्ये बिनविरोध झाले. बरं झाले. पण आता एवढे जे झाले तेवढी संख्या नव्हती. एखाद दोन झाले. जसं आता सूर्यदादांनी सांगितलं की लोक जर पुढे येत असतील, करत असतील तर ते कुठंतरी लोकांना जर वाटत असेल, ज्यांनी अर्ज भरला तो व्यक्ती स्वतंत्र आहे. लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वतंत्र आहे आणि जर त्याला वाटत असेल आणि तो जर काही करत असेल तर त्याच्यामध्ये कुठंतरी एक चांगला निर्णय असं म्हणावं लागेल आपल्याला. कारण की अनेक ग्रामपंचायती आपण जर पाहिल्या महाराष्ट्राच्या नकाशावरती ते ग्रामपंचायत बिनविरोध होतात. आता नगरपालिका नगरपंचायत झाले, अख्खे पॅनल बिनविरोध झाले. आपल्याकडे 5च झाले. उलट अपेक्षित आहे की अहिल्यानगरच्या भविष्याच्या करता सगळ्यांनी चांगला निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही दोघांनी भगवा पंचा घातला आणि दोघं हिंदुत्ववादी नेते झाले तर तुमचे विरोधक त्यांचे नेते झाले बरं का. त्यांचा कालच्या सभेतला मुद्दा होता. दोघांनाही माझा हा प्रश्न आहे की तुम्ही निवडणुका होत्या तेव्हा दर्ग्यामध्ये डोकं टेकवायला गेले, तुम्ही गुरुद्वारमध्ये पाया पडायला गेले आणि आता निवडणुका झाल्या तुम्ही हिंदुत्ववादी नेते झाले म्हणून मग ते जुनं कसे काय विसरून गेले? मी कुठं म्हणतो कुठं आम्ही केलेलं नाही किंवा गेलेलो नाही. आम्ही जे आहे ते आहे, रेकॉर्डवरच आहे ना. ठीक आहे, असं वेगळं थोडी. पण आमचा कुठलाही, मी अनेक वेळेला सांगितलं, आमचा व्यक्तिगत कोणताही विरोध नाही. हे जे काही ठराविक लोक, मुठभर लोक जे असतात, हे जे समाजामध्ये काही चुकीच्या पद्धतीने विष कालवायचा प्रयत्न करतात, भारताच्या बाबतीमध्ये जे काही घटना घडून आणण्याचा प्रयत्न करतात. नुकती आता 2 महिन्यापूर्वीच दिल्लीमध्ये घटना घडली. त्याच्या अगोदर पहिलगाममध्ये जे पर्यटन स्थळ आहे त्यातले पुण्यातले काही लोक होते, महाराष्ट्रातले काही जिल्ह्यांमधले वेगळे लोक होते. या घटना फार दुर्दैवी आहेत. त्यामुळे आमचा काय व्यक्ती आम्ही कुठले टार्गेट केलं नाही, एखादा विशिष्ट समाज आम्ही टार्गेट केलेला नाही. पण जे लोक आहेत, त्या प्रवृत्ती आहेत, ज्याला आपण जिहादी प्रवृत्ती म्हणतो, त्या लोकांच्या विरोधात आहे. आणि एखाद्या धार्मिक स्थळावरती जाणं, गुरुद्वाऱ्यात जाणं, एखाद्या मंदिरात जाणं, हे कुठल्याही लोक, सगळेच लोक जातात. आणि आजही जातो आम्ही, उद्याही जात राहणार आहे. तुम्ही त्यांच्या प्रभागांमध्ये नगरसेवकही दिला नाही, उमेदवारही दिला नाही. नाही, मी जसं सांगितलं ना की आमच्याकडं काही लोक जे आहेत विशेषतः, म्हणजे आम्हाला असं कोणी मागणी नाही केली की आम्हाला असं वाटलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा मनुष्य आहे किंवा भारताच्या या संविधानाला मानणारा व्यक्ती आहे, असे कोणी आमच्यापर्यंत आले नाही ते दिले असते. तुमच्या शेजारी जे बसले त्यांना विचारा ना, शिर्डीमध्ये त्यांनी स्वीकृत नगरसेवक दिलाय. अहो दिला, पण त्यांना कुठेतरी तसं वाटलं असेल ना की तो लोक तसे असतील म्हणून त्यांनी दिला असेल. नाही, आता राजकीय परिस्थिती पाहता ही सुरुवात कोणी केली हे समजून घेतली पाहिजे. धर्माच्या नावावर एका विशिष्ट पक्षाला टार्गेट करणं, एखाद्या विशिष्ट माणसाला टार्गेट करण्याची सुरुवात एक ठराविक लोकांनी केली.
लोकसभेमध्ये मी काम करत असताना कधीही आपण कुठल्याही धर्माला लांब केलं नाही, कुठल्याही व्यक्तीला एका धर्माच्या चष्म्यातून पाहिलं नाही, तरीसुद्धा एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी पूर्णपणे मला टार्गेट केलं, पूर्णपणे माझं काही दोष नसताना. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रकारच्या लोकांना जर माझी आवश्यकता नसेल तर मलाही काही मोकळा वेळ नाही बसलेला की मी नको त्या लोकांना, ज्यांना माझी गरज नाही त्यांना मला पण त्यांची गरज नाही. हा एकदम सोपा फॉर्म्युला आहे. शिर्डी आणि राहत्याच्या परिस्थितीमध्ये तिथं लोकांना माझी गरज आहे ते मतदानातून जाणून देतात. ते लोक आज देखील व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या विचारांच्या आधारावर मतदान टाकतात. ज्या दिवशी, आणि मी वारंवार म्हणतो, जी सुरुवात लोकसभेपासून झालेली आहे, जोपर्यंत ते त्यांचा विचार बदलत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर ज्या ज्या भागामध्ये जिथं जिथं आम्हाला वाटतं की आमची आवश्यकता नाही तिथं आम्हाला पण त्यांची गरज नाही, ही भूमिका आमची ठाम आहे. आम्ही काय बळजबरी जाऊन कोणाला त्रास देत नाही, आम्ही कोणाचं परिवार किंवा कुटुंब उद्ध्वस्त करत नाही. आजही अहिल्यानगर शहरामध्ये प्रत्येक जाती धर्माचा माणूस स्वतंत्रपणे आपला उद्योग व्यवसाय करतो आहे. आमदार असो किंवा मी असो, आम्ही काय कोणाच्या जाऊन दुकानं बंद केले का, आम्ही कोणाचे हॉस्पिटल तोडले का धर्माच्या नावावर, आम्ही कोणाचे हॉटेल बंद पाडले का धर्माच्यावर, नाही. पण जिथं गौमास हत्या होऊ राहिली तिथं आमचं हिंदुत्व धर्माचं पालन आम्ही करणार. जिथं आमच्या महिलांना मुलींना पळवलं जातं लव जिहादच्या माध्यमातून तिथं आम्ही संघर्ष करणार. जिथं आज संविधानाने दिलेल्या प्रत्येक अधिकाराचं उल्लंघन होत असेल त्या संविधानाचं संरक्षण करायचं काम भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही अहिल्यानगर शहरामध्ये करत आहोत आणि ते करत राहणार. तुम्ही आज या क्षणाला जर विकासाच्या आधारावर अहिल्यानगर शहराच्या एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी ठरवलं की नाही, लोकसभेमध्ये आमची चूक झाली, आम्ही आता विकासाच्या मुद्द्यावर मतदान टाकणार, आम्ही आता जो काही विकास आमदारांनी केला, खासदारांनी केला, माणसाचं पाहण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आम्ही देखील आमचा दृष्टिकोन बदलू शकत नाही. हेच राजकारणाचं सोपं उत्तर आहे. बरं, वक्फ दुरुस्ती विधेयकाला निलेश लंकेंनी विरोध करून त्यांनी असं दाखवलं की मला त्यांचा कळवळा आहे. लोकसभेला निवडून आल्यानंतर माझ्या विजयाचं श्रेय मी मुस्लिम समाजाला देतो असं स्टेटमेंट करून निलेश लंके तसंही त्या समाजाचे नेते झाले. शरद पवार आल्यानंतर अफजल शेख यांच्या घरी गेले तसंही त्यातूनही हे दिसलं की ते त्यांचे नेते झाले. म्हणजे आता हिंदुत्ववादी नेते विरुद्ध त्यांचे नेते म्हणून निलेश लंके समोर येत असले तर या सगळ्यांमध्ये हिंदुत्व आणि मुस्लिम या अँगलवरती कधीपर्यंत भांडायचं? विकास कुठे आहे? विकासाचे रस्त्यांची कामं चाललेत मान्य, पण मग असं नको ना व्हायला की हिंदुत्व लोकांच्याच भागांमध्ये विकास होतो आणि त्यांच्या भागांमध्ये तुम्ही निधीही द्यायचा नाही, त्यांच्या लोकांना तुम्ही गृहीतही धरायचं नाही. असं नको व्हायला. ही टाळी एका हाताने वाजत नाही. जेव्हा मी कामं करतो, आमदार कामं करत होते, आम्हीही काम करत होतो. मग जर तुम्ही तुम्हाला आमचा विकासच दिसत नसेल तर मग आम्ही कशाला ते करायचं? आम्ही जेव्हा फ्लायओव्हर बांधला, बायपास केला, रस्ते काँक्रिटीकरण झालं, अमृत योजना आणली, घनकचऱ्याचा प्रकल्प उभारला गेला, या सगळ्या सुविधा अहिल्यानगर शहराच्या नागरिकांच्या प्रत्येक भागामधल्या पोहोचण्याकरता होतं. पण जर तुम्ही याची दखलच घेत नसाल आणि तुम्हाला वारंवार एका ठराविक कुठल्या तरी आलेल्या विशिष्ट शेवटच्या दिवशी आलेल्या एखाद्या संवादावर, शेवटच्या दिवशी आलेल्या एखाद्या आदेशावर तुमचं मतदान आणि तुमची ताकद दाखवायची असेल तर हिंदू पण तितकाच ताकदवर आहे. ही पण दाखवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे आणि ती आम्ही विधानसभेमध्ये पण दाखवली आणि ती आम्ही अहिल्यानगरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण दाखवणार. ते म्हणतात सिस्पे घोटाळ्याची चौकशी लावली तर महानगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची पण चौकशी लावा. स्ट्रोक तुमच्याकडे. लावून टाकायची की ज्याला ज्याला वाटून ती लावायची, जे असेल ते समोर जनतेसमोर येईल. काय झालंय? का आरोप होत आहेत भ्रष्टाचाराचे महापालिकेचे? असतं शेवटी कुठला मुद्दा भेटला नाही, आपल्या अंगावर कुठला जर बॉल आला तर समोर पास कसा करायचा हा मोठा प्रश्न असतो. मग कुठेतरी आरडाओरडा करायचा, दुसराच काहीतरी डायव्हर्जन द्यायचं, असा तो प्रयत्न असतो. कुठला भ्रष्टाचार झाला असता तर आज जे काही लोकांनी ते आरोप करण्याचा प्रयत्न जो झाला होता काही महिन्यांपूर्वी, त्यांनी सांगितलं की 150 कोटीत झाला, 200 कोटीत झाला, म्हणजे याचा अर्थ रस्त्यावर कॉन्क्रीटच पडलं नाही असा त्याचा अर्थ होतो. रक्कम आलीच तेवढी आणि तेवढ्याचा घोटाळा झाल्याचा आरोप झाला. म्हणजे याचा अर्थ रस्ता एकही रस्ता झाला नाही, एकाही रस्त्यावर कॉन्क्रीट पडलं नाही असा त्याचा अर्थ निघतो.
त्यामुळं हा एक ज्याला आपण मूर्खपणा म्हणू शकतो. आता पूर्वीचा काळ मी अनेक वेळा सांगितलं, पूर्वी जो काळ होता तसा राहिलेला नाही. आता लोक फार हुशार झालेले आहेत. आपण जर सांगायचा प्रयत्न केला तर लोकांकडे सगळं आता सोशल मीडियावरती येतं. आता गव्हर्नमेंटच्या अनेक पोर्टल ऑनलाईन आहेत. महापालिकेसुद्धा एखाद्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन पाहायला मिळतात. PWDच्या असेल त्या ऑनलाईन पाहायला मिळतात. त्यामुळे आता सगळी प्रक्रिया ही बऱ्यापैकी ऑनलाईन झालेली आहे. त्यामुळे कोणाचं काय चाललं आहे हे सगळ्या लोकांना आपल्याला कार्यालयीन कामकाजसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. तर न्यायालयात जरी गेलो तरी आपल्याला समजतं की आज आपलं मॅटर कुठल्या नंबरला आहे, किती वाजता निघणार आहे, आज निघणार आहे का नाही, पुढची डेट काय पडणार आहे. तर दिसलं की पुढची डेट पडली का ते ऑनलाईन दिसतं. आपण साध्या वकिला जरी विचारलं ते दिसतं. त्यामुळं तो काय भागण्या मुद्दा राहिलेला नाही. पण आपला कुठंतरी स्वतःचं झाकण्याकरता हे ओरडावं लागतं, मोठं दुसऱ्या दाखवावं लागतं. पण तो केवळ आणि प्रयत्न आहे. पण ह्याच्याने साध्य काय होणार नाही. सिस्पेच्या घोटाळ्याला मला वाटतं CM साहेबांनी त्या दिवशी सांगितलं की याची CBI इन्क्वायरी लावण्याचा प्रस्ताव आम्ही केंद्र सरकारला पाठवू. त्यामुळं ह्याच्यावरती मला वाटतं कुठंतरी ती चौकशी लागल. आणि आम्ही तर कोणाचं नाव घेतलं नाही. असं काय झालं की नुसतं CBIची एकदा घोषणा झाली आणि दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद झाली. आम्ही पूर्ण आमचं ते सभेचं चित्रीकरण पहा. ना पालकमंत्री महोदय, ना आमदार, ना मी, ना मुख्यमंत्री महोदय. आम्ही काय म्हटलो, सिस्पेची CBI चौकशी करणार, विषय संपला, फुल स्टॉप. दुसऱ्या दिवशी अचानक एक व्यक्ती येऊन, लोकप्रतिनिधी येऊन, पत्रकार परिषद घेऊन सिस्पे कसा अन्यायकारक आहे आणि आमचा आणि सिस्पेचा काही संबंध नाही, आम्ही तर म्हटलोच नाही. याचाच अर्थ या अहिल्यानगर जिल्ह्याला आता हे सिद्ध झालं की या सिस्पे मागचा मोरख्या कोण हे आम्ही नाही केलं. हे झालेल्या घटनाक्रमानुसार जेव्हा तुमचं नावच घेतलं नाही तर तुम्ही स्पष्टीकरण देता कशाला? तुमच्यावर कोणी आरोप तर केला नव्हता. तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागलं, याचाच अर्थ तुम्ही त्याचे सूत्रधार आहात आणि याचा खुलासा CBIच्या तपासामध्ये होणार. हा मुद्दा एक. महानगरपालिकेची चौकशी, आम्ही जसं सिस्पेची CBIची मागणी केली तसं यांनी अमेरिकेत CIAची मागणी करावी महानगरपालिकेची चौकशीसाठी. ट्रम्प तसाही आता येण्यासारखं वागू राहिला, इकडं जा तिकडं जा. अहिल्यानगर महानगरपालिकेची पण चौकशी लावून टाकायची. CIA बोलू, आम्ही तर CBI म्हणतोय. आमचं सरकार आहे देशात, राज्यात. तर मला राज्यात तर त्यांना असं विश्वास आहे की महाराष्ट्रामधून काही न्याय मिळणार नाही. तुम्ही अमेरिकेची इंटेलिजन्स एजन्सीकडे पत्र करा. इथले लोकप्रतिनिधी जे आता निवडून आलेले होते वर्षापूर्वी, ते त्याला पण एकदम सांगू शकतात. आता ज्यांना म्हणजे अमेरिकेला संपर्क करू शकतात. आता ज्यांना असं वाटतं की हे वाढलेले बिबटे गुजरातून येऊ राहिले हे म्हणू शकतात, तर आता CIA पण अमेरिकेतून बोलू शकतं की. त्यामुळे त्याला काही बंधन नाही आहे. त्यांना पूर्ण स्वातंत्र्याने ते करू शकतील. तुम्ही पहा, उद्या परवा भाषणामध्ये म्हणतील की मी अमेरिकेला जाऊन राष्ट्रपतीला भेटून CIAची विनंती करणार महानगरपालिकेत चौकशी. थांबा 2 दिवस, तुम्हाला ऐकायला मिळेल भाषणात त्यांचं. बरं, पुन्हा महानगरपालिकेच्या ट्रॅकवर येऊ. निवडणूक सोपी होती बरं काही, तोपर्यंत सोपी वाटली जोपर्यंत सगळे लढायचे म्हणत होते, जोपर्यंत आम्ही पोस्टरवरती एकनाथ शिंदेंचे फोटो वगैरे बघत होतो. एकनाथ शिंदेंचा पक्ष शहरातून वगळला गेला, 1-2 जागांसाठी वगळला गेला, 1-2 लोक तुम्हाला नको होते म्हणून वगळला गेला. काय घडलं काय त्या पडद्यामागे शेवटच्या 2 दिवसांमध्ये? बोला दोघांपैकी कोणी. नाही बोलतो ना, बोलला काय. या सगळ्या घडामोडींमध्ये जसं देशात असेल, राज्यात असेल, एक NDA सरकार देशात आहे, महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आहे. त्यामुळे आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला की कुठंतरी ही महायुती जशी राज्यामध्ये आहे तशी अहिल्यानगरमध्ये देखील तशा प्रकारे सामोरे गेली पाहिजे निवडणुकीला आणि कुठंतरी सगळ्या लोकांना समावेश केलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये शेवटपर्यंत काही जागांवरती प्रश्न कायम राहिला की ह्या जागा आम्हालाच पाहिजे आणि त्याच्यातनं मग ती होऊ शकलं नाही शेवटला. मग तुम्ही सोडायच्या ना 2 जागा, काय फरक पडत होता? नाही असं नसतं. शेवटी बघा, ज्याचा पक्ष आहे, ज्याला त्याला ज्याचे उमेदवार ज्या ठिकाणी आहेत ते लागणार आहेत. त्यामुळं असं काही कुठलं होऊ शकत नाही की आम्ही ह्या जागा सोडून द्यायच्या, त्या जागा सोडून द्यायच्या, असं होऊ शकत नाही. बरं, खोतकरांना कसं मॅनेज केलं? कोणी मॅनेज केलं? अहो, शेवटपर्यंत ते निवडणूक लढणार होते. म्हणजे डायरेक्ट आदल्या रात्री कळालं, आदल्या रात्री पण नाही हो, निवडणुकीच्या दिवशी कळालं की खोतकरांनी निवडणुकीतून माघार घेतलं. मग तुमच्या दोघांपैकीच कोणतरी पडद्यामागे काहीतरी हातपाय मारले असणार आहेत ना. खेडगावला जाऊन प्रचार करतात. ते प्रचारामध्ये त्यांची संपूर्ण यंत्रणा सक्रिय आहे. आजही जे काही 4 अपक्ष खेडगाव परिसरामध्ये उभे आहेत, माझी माहिती अशी आहे की जे काही एक विशिष्ट वर्ग आहे त्यांना मानणारा, तो त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी आहे, ते त्यांचे समर्थक आहेत. त्यामुळं
मॅनेज करायचा विषय नाही आहे. परत तुम्ही तो शब्दाचा प्रयोग चुकीचा करतात. आम्ही विनंती केली की आज आम्ही फार पुढं गेलेलो आहोत, युतीचं चांगलं वातावरण आहे. स्वर्गीय कर्डिले साहेब गेल्यानंतरची पहिली ही निवडणूक आहे महानगरपालिकेची. कर्डिले साहेबांचं नेतृत्व आम्हाला या निवडणुकीमध्ये नाही आहे. तर कर्डिले साहेबांच्या गैरहजेरीमध्ये निवडणूक केडगावसारख्या जागेमध्ये जिथं कर्डिले साहेबांचं एक चांगलं प्रस्थ राहिलेलं आहे. कर्डिले साहेबांच्या माध्यमातून मागच्या वेळेस पण सगळे नगरसेवक तिथं भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले होते. तर एक त्यांना आपण त्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत ही निवडणुकीमध्ये फार जास्त तणावाचं वातावरण होऊ नये म्हणून आपण थोडं थांबावं अशी आम्ही आग्रहाची विनंती केली. त्यांनी तो निर्णय घेतला. त्यांनी विचार करायचा प्रयत्न देखील केला असावा. पण असं वाटतं की नंतरच्या कालावधीमध्ये त्यांना असं वाटेल असे की निवडणूक केली पाहिजे. कार्यकर्त्यांचा आग्रह असू शकतो त्यांना आणि आज ते पूर्णपणे प्रचारात आहेत. त्यांची यंत्रणा प्रचारात आहे. त्यामुळं असं आता म्हणू शकत नाही की आम्ही कोणाला थांबवलं किंवा आम्ही कोणाला मॅनेज केलं. हे सगळे मॅनेजमेंटच्या गोष्टी नसतात. कसं आहे की शेवटी नातेगोते आहेत, संबंध आहेत, ऋणानुबंध आहेत. अनुदाजी कोतकर साहेब आणि कर्डिले साहेब हे फार जवळ संबंध राहिलेला आहे. बाजार समितीमध्ये त्यांनी एकत्रित सत्ता कायम अहिल्यानगर शहरामध्ये कायम ठेवलेली आहे आणि म्हणून साहेब नसताना आमची एवढीच विनंती होती की निवडणूक एकसंघ झाली पाहिजे. पण एक संघ होण्यासाठी त्यांना सोबत घेणं पण गरजेचं होतं ना. तुम्ही सोबत घ्यायलाच तयार नाही आहेत आणि न घेण्याचं कारण शेजारी बसलेले आहेत. नाही 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 त्यांचा काही संबंध नाही. मूळच विषय असा आहे की त्या सगळ्या जागा भारतीय जनता पार्टीच घेणार होती आणि भारतीय जनता पार्टीमध्ये स्टँडिंग नगरसेवकही होते. त्यामुळं चर्चा ही माझ्याशीच होत होती. त्यांचा त्याच्यामध्ये काही फार आमदारांचा संबंध नव्हता आणि पालकमंत्री महोदय देखील अनुदाजी कोतकर साहेबांशी बोलले. त्यांनी देखील त्यांना विनंती केली. कसं आहे की आज त्यांना आम्ही सहभागी करून घेणार होतो पण जे उमेदवार ते सुचवत होते ते कदाचित सर्वेच्या माध्यमातून तिथं विजय उमेदवार म्हणून दिसत नव्हते आणि जर आपण आग्रह धरत असाल की यांनाच उमेदवारी दिली पाहिजे तर मग ती मान्य नाही केली जाऊ शकत. लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये सर्वेस केले जातात. आज आधुनिकीकरणाचा काळ आहे आणि आम्हाला सर्वेच्या माध्यमातून जे उमेदवार पर्याय दिसले ते कदाचित त्यांना मान्य नव्हते. त्यांच्या उमेदवारांची निवड वेगळी होती, आमची वेगळी होती आणि म्हणून उमेदवारांच्या निवडीवर ही युती होऊ शकली नाही ही वास्तविकता आहे. त्यामुळं असं काही नाही आहे की आता तुम्ही यांचं उदाहरण दिलं तर आज जिथं भारतीय जनता पार्टीमध्ये जे उमेदवार उभे आहेत ते शिवसेनेत होते त्यांना आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घेतला. आम्ही जुनं वैर काय झालं, लोकसभेमध्ये काय झालं, विधानसभेमध्ये काय झालं हे विसरून सुजय विखे आणि संग्राम जगतापचा अहंकार अहिल्यानगरच्या विकासापेक्षा मोठा नाही. आमचा इगो एवढा मोठा नाही आहे की आम्ही शहराचा विकास पाहू शकत नाही. शहराच्या विकासासाठी आम्ही कुठल्याही तडजोडी करायला तयार आहोत. आम्ही कोणाच्याही दारावर जायला तयार आहोत आणि आम्ही प्रत्येकाशी विनंती करूनच महायुतीचा प्रयत्न देखील प्रामाणिकतेने केला. आपण यश नाही मिळालं काही हरकत नाही तर आम्ही त्यांनी पुढं गेलो. त्यामुळं कोणी कोणाला मॅनेज करत नाही. सगळेजण आपल्या आपल्या परीने राजकारणामध्ये आजही केडगावमध्ये 3 पॅनल प्रॅक्टिकली चालू आहेत. एक अपक्षांचा पॅनल आहे ज्याचं माननीय कोतकर साहेबांच्या माध्यमातून ते पॅनलला पूर्ण पाठिंबा छुप्या वृत्तीने किंवा उघडपणे दिला जातो आहे. मग शिवसेना आहे आणि काही ठराविक शिवसेना पुरस्कृत असतील आणि आमचं भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे. तर संभाव्य 3 पॅनलमध्ये लढत आहे. 16 आणि 17चा विषय निघला आहे. तिथले जे 2 मेन असं म्हणता येईल राजकीय भाषेत 2 मेन मासे होते जे तुम्ही गळाला शेवटच्या टप्प्यात लावले, विजय पठारे आणि अमोल येवले. तो सिक्वेन्स कसं जमला? दोन्ही लागणाऱ्या सीट आहेत. ओंकार सातपुते यांच्या मागं यूथ आहे पण तो सगळा विभागलेला आहे आणि विजय पठारे यांच्यासोबत ग्राउंडचे पोर आहेत. त्यामुळे ओंकार सातपुते विजय पठारेमध्ये विजय पठारेंची सीट लागू शकते. पण ते शेवटच्या टप्प्यात तुमच्याकडे घेणं, उमेदवारी देणं, ते पडद्यामागे काय घडलं? नाही निश्चित आपण जसं त्यांनी आता आपल्याला खुलासा दिला की याच्यामध्ये जे काही सर्वे होतात किंवा ग्राउंडचे जे रिपोर्ट असतात त्याच्यावरती सगळी प्रक्रिया पुढे जात असते की कोण कशा प्रकारे सक्रिय आहे, कोणाचं संघटन आहे प्रभागामध्ये, कोण काम करू शकतं, कोणाला तेवढं वेळ देऊन सक्षमतेने माणूस काम करू शकतो याच्यावरती निकष ठरवले जातात. आणि त्यामुळे त्या अनुषंगाने आज हे सगळे निकष हे फक्त त्याच भागात नाही, तुम्ही पर्टिक्युलर एका भागातलं विचारता तिथं नाही तर सगळ्याच अहिल्यानगर महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये हे अशाच प्रकारे सगळं ठरूनच पुढे जाण्याचं काम हे युतीमध्ये करावं लागतं. कारण ज्यावेळी युती होत नाही तर आज आपण जर पाहिलं तर प्रत्येक पक्षाने मुलाखती घेतल्या. कोणाकडं 100 आले, कोणाकडे 200 आले, कोणाकडे 300 आले.
आता मुदत संपल्या तर काय कोणी घेतले असते 600 पण आले असते. तर उमेदवार काय 68 ठिकाणी काय उमेदवार भेटणार नाही कोण असं नाही. पण शेवटी त्याचा क्रायटेरिया असतो आणि ह्या क्रायटेरियामध्ये हे लोक जे फिट बसले त्यांनाच कुठंतरी ती उमेदवारी देण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. नगर शहरात एकाच टप्प्यात तुम्ही सरसगट शहरात कामं चालू केलेत. विधानसभेच्या आधीपासून कामं चालू येते ही, म्हणजे असे काही टप्पे ठरवले होते मी आमदार झाल्यानंतरच सरसगट हात मारायचा की सगळे एकखटीच काढले, कसं केलंय तसं कसं? नाही, हे विभाग वाईज सुरू केलेला आहे. हां शेवटी एखाद्या समजा गुलमोहर रोडचा काही विभाग असेल त्या भागामध्ये काही काम सुरू केलं आहे. काही समजा आता पत्रकार चौक ते DSP चौक जो रस्ता होता तो आता पूर्ण झालेला आहे. पण त्याचं कसं असतं शेवटी ट्रॅफिक चालूमध्ये काम करणं हे प्रचंड जिक्रीचं असतं. आणि शहरामध्ये काय होतं, ग्रामीण भागात सोपं असतं, त्याला खाली युटिलिटी नसतात. पण शहरामध्ये आपण जर पाहिलं तर जुन्या ड्रेनेज लाईन, जुन्या पाण्याच्या लाईन, म्हणजे अगदी 50-50, 60-60 वर्षापूर्वीच्या ड्रेनेज लाईन ते इस्टिमेटमध्ये नसतं. मग एकदा ते खोदाई सुरू केली आणि आपल्याला काळी माती सगळी खाली, ते काळी मातीचा बेस काढावा लागतो काही प्रमाणात आणि ते खोदायला गेलं की जुनं निघतंय, जुन्या लाईन तुटतात, मग ते नवीन परत बसवणे, नवीन टाकणे, ही प्रक्रिया करणे, त्याच्यामध्ये ट्रॅफिक डायव्हर्जन करणे, मग तिथं त्या दिवसा गाड्या येत नाहीत, रात्रीचे आणावं लागतात, मग सगळा वेळ जातो. ग्रामीण भागात काय होतं, एखाद्या गावात रोडचं हायवेचं काम करायचं म्हटलं तर रात्रीतून पूर्ण होऊन जातं. तसं शहरामध्ये शक्य होत नाही, कारण ट्रॅफिक एवढी असते, प्रचंड ट्रॅफिक असते दिवसभर. म्हणून त्या पद्धतीनं डे नाईटमध्ये वेगवेगळ्या स्तरावरती काम करावं लागतं. मग सकाळच्या टप्प्यात होत नाही, मग दुपारच्या मीडियम टप्प्यात घ्यायचं, थोडं ट्रॅफिक कमी असते आणि मग पुन्हा रात्रीच्या 9-10 नंतर ते काम करावं लागतं. असं आम्ही काम आज नाही तर कोठी रोड पूर्वी केला, बालिकाश्रम रोड केला, अशाच पद्धतीने केलेला आहे आणि थोडा त्याला वेळ जातो. आणि तुम्ही जे सांगताय तसं नाही, विभाग वाईज केलेला आहे. काही शहराच्या मध्यवर्ती भागातला समजा पत्रकार चौकपासून जो रोड आहे तो नेप्ती नाक्यापर्यंत जातो, तोही पूर्ण होऊन मला वाटतं आता त्याला एक 5-6 महिने झाले. म्हणजे असं काही नाही, वेगवेगळ्या भागात ते चालू आहेत. शहरातलं कचऱ्याचं व्यवस्थापन जमलं नाही असं मी म्हणते. किती सगळीकडे कचरा कचरा कचरा. आता ठीक आहे घंटागाड्या सुरू झाल्या, पण मग लोकांना मुद्दा भेटतो ना, निवडणूक आली घंटागाडी आली, वर्षभराने परत बंद पडली, मग कोणाला विचारायला जायचं? निवडणूक आल्या म्हणून नाही तर मागच्या काही जवळपास कोविडच्या अगोदरपासून अत्यंत नियमित कचरा गाड्या चालू होत्या. आता मध्ये झाल्या ना बंद. एक 5-6 महिन्यापूर्वी एक दीड महिना प्रचंड प्रॉब्लेम झाला, कारण की प्रशासनाच्या माध्यमातून जी काही काम करणारी एजन्सी होती त्यांनी बऱ्याच काही त्रुटी आढळून आल्या आणि मग प्रशासनाने त्याला नोटीस देखील काढलेल्या होत्या आणि मग त्यांच्या डिस्प्यूटमुळं कुठंतरी ते सगळं काम प्रलंबित पडलेलं होतं. मग पुन्हा ते संपूर्ण प्रक्रिया रद्द करून नव्याने टेंडर काढलं गेलं आणि आज गेल्या 3-3.5 महिन्यापासून आपण जर पाहिलं जवळपास 75 ते 80 गाड्या या शहरामध्ये दाखल झाल्या आणि त्याच्यानंतर एक आपण जर पाहिलं तर 15 दिवसामध्ये जो कचऱ्याचा प्रश्न उद्भवला होता तो आता जवळपास 90% हा पूर्ण आता मार्गी लागलेला आता लागलाय. पण एक दीड महिना प्रचंड प्रॉब्लेम झालेला होता. पण शेवटी ही काही कोणाच्या हातातली प्रक्रिया नाही. त्या कंपनीच्या बाबतीमध्ये काही त्रुटी आढळून आल्यानंतर प्रशासन त्या नोटीस काढल्यानंतर शेवटी हे त्याला बंधनकारक असतात काही गोष्टी ज्या करारामध्येच असतात काम करत असताना, आणि ते करत नसेल तर त्याला कारवाई करणं गरजेचं असतं आणि प्रशासनाने ती केलेली आहे त्याच्यावरती, त्या एजन्सीवरती. बरं, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. निवडणुका झाल्या, महापालिका झाल्या, ह्या सगळ्या इलेक्शन्स वगैरे हे सगळ्या गोष्टी होत राहतील. प्रश्न असा आहे की सुजय विखे आणि संग्राम जगताप दोघांचं कधीपर्यंत जुळून राहणार? आणखी एक गोष्ट, तुम्ही मागच्या काही दिवसांपूर्वी म्हटले की मला दुसरा संग्राम बनायला भाग पाडू नका. खुली धमकी दिली होती जशी, असं लोकांना वाटलं. त्यांची दहशत अशी दिसून येते. आणि तुम्ही जेव्हा म्हटले की मला दुसरा संग्राम बनायला भाग पाडू नका, लोक पूर्ण कन्फ्यूज होते, कारण लोकांनी ट्रेलर बघितला होता, पिक्चर बघण्यात कोणी इंटरेस्टेड नाही आहे आता तरी, म्हणजे त्या अँगलने. ते स्टेटमेंट कसं लागू करू मी? संग्राम जगताप व्हायला भाग पाडू नका म्हणजे याचा अर्थ तो विशिष्ट समाजासाठी त्याचं माझं स्टेटमेंट होतं. उदाहरणार्थ जेवढी प्रखर भूमिका ते आज हिंदुत्वाची मांडतात तेवढी प्रखर भूमिका कदाचित मी मांडू शकत नाही. किंबहुना एक डॉक्टर असल्या कारणाने तेवढं स्पष्ट या विषयावर मला बोलायला अवघड जात असेल. माझी भावना जरी असेल कदाचित अंतर्मनातून हिंदुत्ववादीची असण्याची, पण तेवढं प्रखर मी बोलू शकत नाही. पण मी माझं म्हणण्याचं तात्पर्य एवढंच होतं की जर तुम्ही वारंवार निर्णय घेतलाच असेल
एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी हा निर्णय घेतलाच असेल की आता आम्ही ठरवलेला आहे, विकास आम्हाला घेणं नाही, माणूस चांगला आहे आम्हाला घेणं नाही, आम्ही तुम्हाला मतदान टाकणार नाही. मग जर आम्ही वारंवार नाकारला जात असो तर जो धक्का त्यांना बसला त्यांच्या अगोदर मी तो धक्का सहन केलेला आहे. त्यांनाही तेच वाटतं की एवढं करून जर मला नाकारलं जात असेल तर मी तरी कशाला काळजी करू. त्यांनी त्यांची भावना वेगळ्या पद्धतीने व्यक्त केली. मी त्या स्टेजवर येऊपर्यंत मला असं वाटत होतं की आपण संधी देऊन पाहू. त्याचा परिणाम असा झाला की शिर्डी आणि राहात्याच्या निवडणुकींमध्ये त्या ठिकाणी असलेल्या दोन्हीही नगर परिषदेमध्ये समाज पूर्णपणे भारतीय जनता पार्टीकडे वळाला. कारण की लोकांना हे पटलं की नाही, विकासाबरोबर आपल्याला राहायचं आहे. ज्या लोकांना नाही कळत त्या लोकांना नाही कळत. आणि माझी भूमिका ती स्पष्ट होती. मी वारंवार प्रयत्न करणारा माणूस नाही. मी जसं तुम्हाला म्हटलो, त्यांना आमची गरज नसेल तर आम्हाला देखील त्यांची गरज नाही. या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. पहिलं तुम्ही जी चूक केली ती सुधरा. तुम्ही विकासाला मतदान अगोदर टाका. पहिला पाऊल तुम्ही तेव्हा उचलला होता, आजही पहिला पाऊल तुम्हालाच उचलावं लागेल. जोपर्यंत तुम्ही तो पाऊल पुढं घेणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे पावलं मागं सरकवणार नाहीत. आमच्या भूमिकेबाबतीत, आमच्या मनामध्ये असलेल्या भावनेबाबतीत आणि फक्त सगळी शांतता, एकाग्रता, सगळं भाषणं हे फक्त आम्हाला लागू नाही आहेत. आम्ही देखील आमचा कौटुंबिक त्याग करून शहराच्या प्रत्येक नागरिकासाठी पळालो. आम्ही देखील आमचं प्रत्येक आयुष्याचं एक एक क्षण लोकांना काम करत असताना, जर तुम्ही 3 वर्षापूर्वी गेले, 4 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वीच जा, हे असतील मी असेल, आम्ही कधीही आलेल्या आमच्या दारावरच्या माणसाला एका वेगळ्या नजरेतून कधी पाहिलं नाही. हा नागरिक आहे, याला आमची गरज आहे. आम्ही निवडून गेलेले लोकप्रतिनिधी आहोत. या संविधानावर विश्वास ठेवून आम्ही काम करत होतो. पण जर मतदारांनाच त्याच्यावर विश्वास नसेल, एका विशिष्ट धर्माच्या लोकांना त्या संविधानावर विश्वास नसेल तर आम्ही तरी कशाला चाटायचं कोणाला. आम्ही विद्यमान खासदारांच्या स्टाईलमधले रेकॉर्डिंग तुमचे ऐकले नाही. म्हणजे एखादी गाडी असेल, ही माझ्या कर्मचाऱ्याची गाडी आहे, तो आपला माणूस आहे म्हणून सोड, असं आम्ही ऐकलं नाही. आम्ही एखाद्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर माझा माणूस आहे त्याची केस घेऊ नका अशा पद्धतीची तुमची ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकली नाही. आणि हे विरोधकांच्या बाबत सातत्याने घडतं. त्यांचं घडतं म्हणून दिसतं की त्यांची ही दहशत आहे. तुमचं काही दिसत नाही तरी पण वाटतं की तुमची ही दहशत आहे. नाही, आमचं तसं कधी आम्ही कुठल्याही प्रकारे तसं वागतच नाही मुळात. आणि जे आमच्या संबंधित लोक आहेत तेच व्यवस्थित वागतात सगळेजण. त्यामुळे असा प्रश्न उद्भवत नाही ना करायचा. कोणी करतच नाही त्यामुळे आम्हाला कोण तसं आम्ही वागतच नाही. आम्हाला फोनच येत नाही तसा. पण आता जो तो 2 दिवसापूर्वी व्हिडिओ व्हायरल झाला, ते 2 पोलीस, ती गन, ते लोकन, ते निलंबन, सरळ सरळ बातम्या होत्या ना, संग्राम जगतापांचे अंगरक्षक धमकावतात म्हणून. तसा प्रकार नाही येतो, तो आरोप आहे. त्यामध्ये पोलीस इन्क्वायरी चालू आहे. पोलीस इन्क्वायरी त्यामध्ये ज्यावेळेस त्यांना क्लिअरिटी येईल ते स्पष्ट करतील, भूमिका स्पष्ट करतील. आणि पोलिसांचा अहवाल म्हणजे तो काय शेवटी लेखी अहवाल असतो, ते करतील स्पष्ट. त्याच्यामध्ये काय तो आरोप झाला म्हणून त्यांनी ती तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई केली आहे. त्यामुळे शेवटी त्यांना चौकशी करणं त्यांनाही बंधनकारक आहे. ते चौकशी करतील आणि तो जनतेसमोर येईल काय असेल तो अहवाल. पण ते 2 पोलीस तुमचे अंगरक्षक होते ना? हो होते ना, ते रेकॉर्डवरती ते काय थोडी काय मी लपून थोडी कुठले, शेवटी ते रेकॉर्डर असतात कोण ड्युटीवर आहे कोण नाही. आता तिथं मोकळ्या जागेवर उभा असताना समजा तेवढंच एक दुर्दैव होतं की त्यांनी त्याची पिस्टल हातात काढली, असं धरून चाला. तिथं कोणी उपस्थित नव्हतं, गप्पा टप्पा चालू होत्या, लोक खाली बसले होते, टपरीसमोर कोणी माणूस नाही, तिथं आमदार दिसत नाही, तिथं तो उमेदवाराचं सुद्धा लोकेशन ट्रॅक करून पाहतो, तो उमेदवारसुद्धा नव्हता. हे कुठंतरी कोणीतरी व्हिडिओ काढला आणि परत वारंवार तेच ती चर्चा करत असतात. लोक थकले या चर्चेला, तुम्हाला सांगतो. दहशत करतात, हे करतात, ते करतात, दमदाटी करतात. काल पण महाविकास आघाडीच्या भाषणांमध्ये आपला नाकारतेपणा लपवण्यासाठी मी बायावर करल, मी हे करल, मी पायवर करल. अरे काही वर कर बाबा, तुला कोणी थांबवलंय? मागच्या 1.5 वर्षामध्ये तू काय केलं ते सांग ना. अर्ध्या तासाच्या 45 मिनिटाच्या भाषणामध्ये तू एक डांबर तरी टाकलं का शहरात ते तर सांग. नाकारतेपणा झाकण्याचे हे लक्षणं आहेत. असं करू, हे दहशत करतात, हे असा मला त्रास दिला जातो. अरे कोण त्रास देतं? लोकतांत्रिक प्रक्रिया आहे, कोणाला त्रास आहे इथं? अवैध धंदे करत असतील ते कारवाई करायची नाही पोलिसांनी. ते स्वतः म्हणतात आमच्या कार्यकर्त्याच्या हॉटेलवर धाडी मारतात. मग तुम्ही मटके करा, तुम्ही हुक्का पार्लर चालवा, पण फक्त नाही खासदारांचे कार्यकर्ते म्हणून हात लावू नका बाबा. असं लायसन्स मिळालं प्रत्येकाला ठोकलं जाणार. जो अवैध धंदा करणार
कोणाचा कार्यकर्ता याच्याशी आम्हाला घेणं नाही. सरकार हे समाजा सुरक्षिततेसाठी आहे. सरकार हे अहिल्यानगरच्या जनतेच्या संरक्षणासाठी आहे आणि पोलीस डिपार्टमेंट योग्य ते कारवाई करत राहणार. या बाबतीत कोणीही गैरसमज आणू नये की कोणी काहीतरी बोललं आणि कोणी घाबरतं, असं अजिबात नाही. आम्ही तेवढ्याच प्रकार बोलू शकतो, पण सुदैवाने आम्हाला आमचे विकास कामं इतके प्रचंड आहेत की आम्ही जरी भाषणं करायला सुरू केले तरी आमचे कामं आम्ही बोलतो. आम्ही हे बाकीचे फालतू भाषणं, डायलॉग डिलिव्हरी, मला तर कोणीतरी सांगितलं की कालच्या सभेमध्ये स्टेजवर जास्त गर्दी होती समोरपेक्षा. मला काही लोक म्हटले की समोर काही ठराविक लोक होते, म्हणजे ते लोक भाषण नव्हते ऐकायला, ते सिस्पेचे गुंतवणूकदार होते. ते विचारायला ते आमचे पैसे कधी मिळणार म्हणून ती गर्दी दिसली. ही वास्तविकता आहे. सगळे गुंतवणूकदार गोळा झाले होते तिथं की बा आमच्या पैशाबद्दल काही कोणी बोलतं का. आम्ही तर भूमिका घेतलेली आहे. CBI इन्क्वायरी होणार. CBI इन्क्वायरीमध्ये सगळे मोरखे बाहेर येणार आणि मोरखेच जबाब देणार की कोणाच्या माध्यमातून हे सगळं घडतं आहे. आम्ही तर काही बोललो नाही आणि आम्ही आजही कोणाचं नाव घेत नाही. मी तर कधीही स्पष्ट बोललो नाही. मी फक्त एवढंच म्हटलो की लोकप्रतिनिधी या नात्याने जसं प्रत्येक वेळेस आंदोलन झालं, रस्ता रोको झाला, नगर मनमाडचा रस्ता रोको झाला, नगर पाथर्डीच्या रस्त्यावर रस्ता रोको झाला, पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार आहे याच्यासाठी उपोषणाला बसले. का सिस्पेला उपोषणाला बसू शकले नाही? बसा ना. सिस्पेच्या गुन्हेगारांना जेवढे आरोपी आहेत त्यांना अटक होण्यासाठी का उपोषण करत नाही तुमचा लोकप्रतिनिधी? आणि तुमचा म्हणजे तुम्ही नागरिक आहात, तुम्ही निवडून दिलेला खासदार आहात म्हणून तुमचा विचारतो. तुमचा लोकप्रतिनिधी का उपोषणाला बसत नाही? का कधी रस्त्यावर अडवणूक केली नाही सिस्पेच्या पैसे मिळण्यासाठी? नाही करू शकत. फोटो खोटे बोलू शकत नाहीत, मीडिया खोटं बोलू शकते, राजकीय लोक खोटं बोलू शकतात, पण आरोपी बरोबर असलेले फोटो खोटे बोलू शकता का? नाही बोलू शकत. तर माझं म्हणणं एकच आहे की आम्ही या सगळ्या गोष्टींवर फार जास्त त्याच्यावर बोलण्यासारखं काही नाही आहे. आम्ही अहिल्यानगरच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. 16 तारखेला संपूर्ण बहुमत हे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने द्यायचं ठरवलेलं आहे आणि जनतेच्या आशीर्वादाने भूत आणि भविष्याचा विकास हा अहिल्यानगर शहराचा विकास आम्ही करणार आहोत. हे आमचं ध्येय आहे. तुमच्या शेजारी बसलेली सीट तुमच्याकडे घ्यायचे विचार आहे का? काही चर्चा चाललेल्या आहेत. राष्ट्रवादीचे राहतील काही काळ, पण मग पुढे भाजपचेच होतील. तो त्यांचा निर्णय, तो त्यांना विचारा. होय आमदार साहेब. कसं असतं, या चर्चा आज नाही तर 2014ला मी प्रथम ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झालतो त्यावेळेस या चर्चा चालू आहेत. त्यामुळं आज जर आपण पाहिलं तर ही एक महायुती आहे आणि महायुतीमध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या सत्तेमध्ये सहभागी आहे. मग अशा कुठेही चर्चेला काही करण्यामध्ये काही अर्थ मला वाटत नाही काही आहे. बरं, चला आपल्या महापालिकेच्या निवडणुकांकडे येते. किती सीट लागतील? असं आकडा नाही सांगू शकत. अंदाज तर सांगा. अंदाज काय नाही. कॉन्फिडन्स पाहिजे ना माणसाला. एवढा असं कॉन्फिडन्स हा जनतेमुळे आहे आम्हाला. हां, पण असं अंदाज कुठं सांगू शकत नाही. तुमचा सर्वे काय सांगतो? तुम्ही सांगा तुमचा सर्वे. आम्ही तर काही अभ्यास नाही केला एवढा खोलवर. आमचे 5 दिसतात आलेले, तेवढेच आमचे 5 नगरसेवक आहेत. तर तुमचा सर्वे काहीतरी तुम्ही केला असेल. तुम्ही एवढे अभ्यासू पत्रकार आहात, तुम्ही सर्वे केला असेल किंवा अशी परिस्थिती दिसते. इथे शेवटच्या मिनिटाला लोक सांगू शकत नाही काय घडेल. तेच उत्तर कॉपी पेस्ट करा. बरं चला. महापौर कुणाचा? भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा महापौर. हे बघा, विषय तुम्ही किती फिरवला तरी मी जोवर माझ्या हाताला काही मुद्दा लागत नाही तोपर्यंत मी तो विषय सोडणार नाही. तसं त्यांनी सांगितलं उत्तर आहे की हे सगळं निकाल लागल्यानंतर या युतीमधूनच महापौर होईल. हाच आमचा प्रयत्न राहणार आहे. ठीक आहे. आता आपण जो प्रयोग केलेला नाहीये तो करण्याचा मी प्रयत्न करते. रॅपिड फायरचे क्वेश्चन्स घेते, उत्तरं द्या. मला माहिती आहे तुम्ही दिलेले नसतील किंवा दिले असतील, यांना सवय असेल, तुम्हाला नसेल, पण द्या. आधी त्यांना घेते, त्यांचे उत्तर ऐका थोडेफार. बरं चाललंय. सुजय विखेंचा राजकीय शत्रू कोण? बाळासाहेब थोरात, विवेक कोल्हे, आत्ताचे दक्षिणेचे खासदार की राम शिंदे? शत्रू कोण असतं? शत्रू कोणी नाही. राजकीय शत्रू. शत्रू आणि विरोधक याच्यामध्ये फरक आहे. शत्रू म्हणजे व्यक्तिगत शत्रू तर कोणाबरोबर नाही आहे. एक पक्षाची भूमिका पार पडत असताना ते विरोधक आहेत. आता जे लोक भाजपचे आहेत, जे तुम्ही नावं घेतले, हे भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे हे विरोधक असू शकत नाहीत. आणि जे लोक तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नाव घेतले, तुतारी शरद पवार गटाचे, ते विरोधकच आहेत. माझं व्यक्तिगत शत्रुता ठेवण्या इतपत ना मी अशा प्रकारची विचारधारेमध्ये जन्माला आलो आहे
ना माझा कोणी व्यक्तिगत शत्रू आहे. आमची भूमिका वेगळ्या वेगळ्या आहेत आणि आम्ही त्या दरावर चालतो. उत्तर मला एका वाक्यात नाही, एका शब्दात देण्याचा प्रयत्न प्रश्न चुकीचा आहे करा. असं नाही नाही, मला- प्रश्न बरोबर येतो, ते तुम्हालाही माहिती आहे, प्रश्न बरोबर आहे, पण आता काय, शेवटी तुम्ही पॉलिटिकल लोक ऐकणार थोडी येतं. सुजय विखेंच्या मते राजकीय भवितव्य कुणाला? अमोल खताळ, विठ्ठलराव लंगे, काशीनाथ दाते की अक्षय कर्डिले? ऑल ऑफ द अबव. डीचं ऑप्शनच नाही दिलं तुम्ही. ऑल ऑफ द अबव. सगळ्यांना राजकीय भवितव्य, सगळे 3 आमदार झालेत. अक्षय आता मला वाटतं की विधानसभेमध्ये पक्षाने संधी दिली तर निश्चित उभंही राहील आणि जनतेच्या आशीर्वादाने साहेबांनी, कर्डिले साहेबांनी केलेल्या कामावर निवडून येईल. तर त्यामुळं चौघांनाही चांगलं भवितव्य आहे आणि मला कुठं अडचण वाटत नाही. लोकसभा पराभवानंतर सुजय विखे काय शिकले? सोशल मीडियाचा वापर केला गेला पाहिजे. पत्रकाराशी चांगला संवाद ठेवला गेला पाहिजे. केलेल्या कामाची जाहिरात केली गेली पाहिजे. शांत आणि सुप्त विकासाचा काही उपयोग नाही आणि काम करत असताना आपण शांतता ठेवून फार स्ट्रॅटेजिकली जाणं आणि फार लोकांवर अंधविश्वास न ठेवणे ही भूमिका माझी राहील. टेन्शन आलं किंवा निवडणुकीत मनासारखा निकाल आला किंवा खूप खुश झाले तर सगळ्यात आधी तुम्ही काय करतात? मी लगेच ट्रॅव्हल एजंटला फोन लावून परदेशातलं तिकीट बुक करतो. बायको पोरांना घेऊन जायचं, कोणत्या देशात जायचं हे माझा छंद झाला. एवढ्यात मी मागच्या 1 वर्षामध्ये 3दा जातो फॅमिलीबरोबर बाहेर. मला आनंद वाटतो. आता यांना पळायची सवय, हे पळत राहतात रात्रंदिवस. 3-3 वाजता झोपतो माणूस, 7 वाजता उठतो. आपलं 9-9:30ला अलार्म वाजतो, आपण झोपायला जातो, सकाळी 7 वाजता उठायचं. तर मी माझं आता परिवाराला वेळ द्यायचा ठरवलं आहे आणि परिवाराला मी वेळ देतो. तर मला आनंद झाला तर मी निश्चित निकाल लागूपर्यंत थोडंसं बायकोशी बोलत नाही. निकाल लागल्यावर बायको आणि मुलांना जेवायला घेऊन जातो. आईवडिलांना आम्ही कधी कधी परिवार म्हणून आता बऱ्याच 10 वर्षानंतर आम्ही पहिल्यांदा बाहेर गेलो एकत्रित. तर आता थोडंसं परिवाराला वेळ अधिक द्यायचा इच्छा आहे आणि ते निकाल लागल्यावर मनासारखा निकाल लागला किंवा आनंद झाला तर परिवाराला वेळ देतो. बरं, मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही खासदार म्हणून पाहिलेत, आत्ताही पाहतोय, पण बाप लेकाचं नातं कसं, एकमेकांना वेळ तुम्ही किती देता? आता बऱ्यापैकी वेळ आता एवढ्यात आम्हाला एकामेकाला द्यायला लागलोय. म्हणजे ते बिझी आहेत, मी मोकळा आहे. एकमेकांमध्ये काही सल्ला मसलं चर्चा वगैरे तुमच्या होतात? 100% शेवटी आता वडील आणि मुलामध्ये चर्चा होतेच. राजकीय स्थितीची चर्चा होते, काय केलं पाहिजे याची चर्चा होते. पण तुम्ही 2 टोकाचे दोघं वाटतात ना, ते एकदम शांत आणि तुम्ही एकदम गरम. म्हणून जमतं ना. मग बरं, दोघं गरम झाले तर आग लागून जाईल आणि दोन्ही शांत झाले तर पुरंच थंड बसून जाईल. त्यामुळे थोडंसं कॉम्पिटिशन घरात असे वेगळे वेगळे अपोजिट पोल्स अट्रॅक्ट असं त्याचं मराठीत इंग्लिशमध्ये म्हण आहे. तशी परिस्थिती आहे आमची. सुजय विखे हिंदुत्ववादी की सेक्युलर? दोन्ही. नाही ना, Secular एका हिंदुत्ववादी, वाक्यात उत्तर secular- पाहिजे. अरे असं कसं? एका वाक्यात. Secular हिंदुत्ववादी. हे पहा, मी दक्षिणेत हिंदुत्ववादी आहे कारण की इथल्या लोकांनी मला ते अजून ती भावना निर्माण नाही केली. मी शिर्डी आणि राहत्यामध्ये सेक्युलर यासाठी की तिथल्या एका प्रत्येक जाती धर्माच्या माणसांनी मला स्वीकारलं. तर जिथले लोक मला स्वीकारतात तिथं मी सेक्युलर, जिथले लोक मला नाकारतात तिथं मी हिंदुत्ववादी. एकदम सोपं फंड आहे माझा. काय फार जास्त याच्यामध्ये अटीतटीची लढाई मी करत नाही. तुमच्याकडे पहिला प्रश्न, त्यांचा शेवटचा प्रश्न, तुमचा पहिला प्रश्न तोच. संग्राम जगताप घरामध्ये हिंदुत्ववादी की सेक्युलर? सगळीकडे हिंदुत्ववादी. हा? सगळीकडे हिंदुत्ववादी. बरं, घरामध्ये दहशत कुणाची, मुलांची की बायकोची? एक अत्यंत सलोख्याचं वातावरण आहे, असं दहशत वगैरे कोणाची काही नाही. अहो, घरात दहशत असते ना. नाही, आमच्याकडे नाही. नसते का? बरं, मला आठवतं, मी सांगतो, दहशत नाही पण काका जेव्हा होते, स्वर्गीय काका होते, असे शिस्तीत सगळे असे मी यांना सगळ्यांना पाहिले. हे बाहेर जसे दिसतात, हे काका जर घरी असल्यावर सगळे चिडीचूप एका कोपऱ्याला इकडं तिकडं, म्हणजे शिस्त पाहिजे असं ते काका असतं. की घरात त्या बाबतीत मी अनेक वेळेस घराचे संबंध आमचे म्हणून सांगतो की शिस्तबद्ध कार्यक्रम आहे घरात. अजित पवार मुख्यमंत्री असते तर पालिका स्वतंत्र लढले असते की युतीत? नाही नाही, ही जी राज्यामध्ये युती आहे आमचं तेच प्राधान्य असलं असतं युतीमध्ये. आणि युती नसते तर? राज्यात युती नसते तर? नाही, युती नसती तर मग कसं लढता आला? 2019चा प्रयोग पुन्हा केला असता? नाही नाही नाही, युती नसती तर कसं केलं? अहो, जर तर कुठं राजकारण चालतं बर बर, तुम्ही लय डिपेंड करतात त्यांना. नाही नाही नाही, जर तर विषय नाही. का? संग्राम जगताप मुख्यमंत्री असले तुम्ही असा प्रश्न विचारल्यावर आम्ही कसं उत्तर देतो? बरोबर आहे ना. संग्राम जगतापांनी बायको सोबत पाहिलेला शेवटचा मूव्ही कोणता? आठवत नाही, बऱ्याच वेळा पाहिलेले. पाहिलेत ना पण? हो हो.
तरी एखादा मला ऐकायचं ते कधी गेले शेवट. आ? गेलेले आहेत का? बरं, बिनविरोध झाले त्या उमेदवारांचे विरोधक स्वतःहून मागे हटले की मागे हटवले? नाही नाही, स्वतःहूनच त्यांच्यामध्ये झालेलं ना, कारण मी त्या दिवशी इथं नव्हतो. मी परदेशात होतो. हां, त्यामुळे आम्ही दोघं इथं नव्हतो. केडगावचे कोतकर युतीत न घेणे ही संग्राम जगतापांची मर्जी होती, विखेंची होती की कार्यकर्त्यांची होती? नाही, त्याच्यावर आपण अगोदर डिस्कशन केलेलं. हा कोणाचाही विषय नव्हता. हा जसं त्यांनी सांगितलं की टेक्निकली उमेदवारांच्या बाबतीमध्ये सर्व मधला तो विषय होता. अहिल्यानगरचा महापौर भाजपचा की राष्ट्रवादीचा? युतीचा. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या युतीचा. उत्तरच फिरले सगळे. असो, बराच वेळ मी तुमचा दोघांचाही घेतला. नगरकरांना जर शेवटचं आवाहन तुम्हाला करायचं असेल, तुम्ही तुमच्या परीने करा, तुम्ही तुमच्या परीने करा. लोकांना विकास करायचा असेल तर लोकांना सत्ताधारी लोकांची आवश्यकता असते. मी कितीही प्रश्न केले, मी कितीही उलटसुलट बोलले, तरी हे फॅक्ट मान्य करून चालावं लागेल की नगर शहरामध्ये सध्या भाजप आणि राष्ट्रवादीच चालते. सत्ता ही तुमची येईल या शक्यता आहेत. तर लोकांना एक व्हिजनची अपेक्षा आहे. लोकांना ठीक आहे, हिंदुत्व ही भूमिका ठेवा, पण सोबत विकासही अपेक्षित आहे. लोकांना विरोधकही जिवंत ठेवायचा आहे. लोकशाहीची ही प्रक्रिया आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये विचार करून तुम्ही नगरकरांना शेवटचं काय आवाहन करणार या निवडणुकीसाठीचं ते मला सांगा. हे आमचं अहिल्यानगरच्या सगळ्या नागरिकांना नम्र विनंती आहे. आम्ही केलेला विकास तुम्ही पाहिलेला आहे. मी खासदार असताना आणि भैया आमदार आजही आहेत. आम्ही दोघं ही युती यासाठी केली की अहिल्यानगर पुढच्या 5 वर्षा फार पुढं न्यायचं आहे. कुंभमेळा असेल, अहिल्यानगरमध्ये त्याचा परिणाम निश्चित होईल. इतर आज सरकार आहे, राज्यात आहे, केंद्रात आहे, परत अशी परिस्थिती कधी होईल मला माहीत नाही. तर या संधीचं सोनं चांगल्या पद्धतीने व्हावं, अहिल्यानगरच्या जनतेला याचा लाभ मिळावा, यासाठी ही युती आहे. आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे, विकास जर पाहिजे असेल तर पूर्ण बहुमत हा एकमेव मार्ग आहे. पूर्ण बहुमत द्या. मी आपल्याला दोघांच्या वतीने हा विश्वास व्यक्त करतो, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदयांच्या वतीने. पूर्ण बहुमत जर आमचं आलं तर 5 वर्षामध्ये अहिल्यानगर पूर्ण साफ करून जनतेसाठी आम्ही एक स्वच्छ, सुंदर, सुरक्षित अहिल्यानगरची संकल्पना जी लोकांनी स्वप्नामध्ये पाहिली आहे ती आम्ही साकार करून दाखवू, हा विश्वास मी त्यांना व्यक्त करतो. तर कृपया करून 15 तारखेला आपण मतदानाला गेल्यावर जिथं जिथं कमळ आहेत आणि जिथं जिथं घड्याळ आहेत, नाव न पाहता फक्त चिन्हाकडं पहा. हे चिन्ह तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आहे, हे चिन्ह आपल्या शहराच्या विकासासाठी आहे. आणि हे दोन्हीही चिन्ह आपल्याला पुणे आणि नाशिकच्या दर्जेदार शहरासारखं शहर अहिल्यानगर हे करण्यामध्ये पूर्ण ताकदीने आपली मदत करेल, हा विश्वास मी व्यक्त करतो. त्यामुळे कृपया करून आम्हाला आपण सेवा करायची पुनश्च एकदा संधी द्या. 15 तारखेला जी आपली अहिल्यानगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे, त्याच्यामध्ये आता जसं आव्हान करण्यात आलं, तर तशाच प्रकारे मी देखील आव्हान करतो की उद्याच्या भविष्यातलं शहर कसं असलं पाहिजे. जे आजच्या अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय की रस्त्याची कामं जी सुरू झालेली आहेत, काही पूर्ण झाली आहेत, काही अजून सुरू करायची आहेत. मग असे वेगवेगळे प्रकल्प, फक्त हेच नाही तर अगदी सीना नदीच्या सुशोभीकरणापासून तर अगदी 24 तास पाण्यापर्यंत अशा वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला काम करायचं आहे. आणि तो प्रयत्न सातत्य ठेवून हे शहर आपल्याला, जसं आता त्यांनी सांगितलं की पुणे आणि नाशिकच्या धर्तीवरती आपल्याला कुठेतरी अजून त्याच्यापेक्षा पुढं जायचं आहे. तर त्या अनुषंगाने काम करण्याकरता हे 2च चिन्ह, मग घड्याळ आणि कमळ, या चिन्हासमोर आपण बटन दाबावं. या सगळ्या उमेदवारांना आपण काम करण्याची संधी या पुढच्या 5 वर्षाकरता द्यावी, की ज्याच्यातनं आम्ही हे सगळं पूर्ण बहुमत आल्यानंतर कुठल्याही सत्यकर्ता कोणाच्याही म्हणजे कुबड्यांची आवश्यकता जर नसली तर एक चांगल्या फुलफ्लेजनी संपूर्ण आराखडा तयार करून हा शासनाच्या मदतीने इथपर्यंत आपल्याला आणण्याकरता एक सोपास्कर मार्ग निर्माण करण्याकरता ही प्रक्रिया आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्या दिशेने विचार करावा अशी एक विनंती आपल्याला करतो. आणि आम्हाला विश्वास आहे की नागरिकांच्या मनामध्ये आज देखील तेच दडलेलं आहे. फक्त ते 15 तारखेची मतदानाची वाट पाहत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी कमळ आणि घड्याळ चिन्हासमोर बटन दाबावं. सर्व उमेदवारांना 5 वर्षाकरता आम्हाला सर्वांना काम करण्याची संधी द्यावी. धन्यवाद. माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि नगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत आज आपण बातचीत केली.
व्हिजन त्यांच्याकडे आहे. संग्राम जगतापांची क्रेश शहरात आहे हे मान्य करून चालावं लागेल. त्यांच्या भूमिकेबाबत जरी 2 मतप्रवाह असले तरी लोकांना विकासापाशी येऊन थांबावं लागतं आणि विकास शहरामध्ये होतोय. झाला आहे असं तेही म्हणत नाही, झाला आहे असं आपणही म्हणत नाही, पण जो व्यक्ती मान्य करून चालतो की अजून प्रोसेसमध्ये आहे त्या अँगलने जर विचार केला तर शहराला काहीतरी व्हिजन हे दोघं जण देऊ शकतात. आणि जर हे दोघं जण देऊ शकत नसेल तर लोकांकडे तिसरा पर्यायही नाही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मतदाते म्हणून तुम्ही आहे, तुम्हाला ठरवायचं आहे काय करायचं काय नाही. तुमचे याही व्यतिरिक्त काही प्रश्न असतील मला कमेंट करा. अधूनमधून आपण यांना भेटलो तर तेवढा प्रश्न कव्हर करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल. तुम्ही दोघांनीही वेळात वेळ काढून मला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.